पप्पा माझा झालाय फोन त्यांच्याशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, शांत बसा बरं. हे बघ गुरुजी आलेच की, या या गुरुजी या. जयद्या, हा झाली का सगळी तयारी? हे बघ सगळी तयारी झालेली आहे, चालू आहे. अमरे इकडे बाळा ये. छान दिसतेस ग अमरे. हे बघ जे झालं ते झालं. हे बघ आपल्या घरात कार्यक्रम आहे ना, मग मस्त एन्जॉय करायचा, बाकी कसलाच विचार करायचा नाही. सत्यदाजी हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. सत्यदाजी आज तुम्हाला लय भारी वाटत असेल ना? म्हणजे गेली 3 वर्ष जिच्या आठवणी तेवढा सगळा खटाटोप करतायत ती स्वतः साक्षीदार आहे या क्षणाची. लय भारी वाटत असेल ना तुम्हाला? होय मग लय भारी वाटते. होय दादा, मी पण देवाला नमस्कार करेन तुला आणि मंजू वहिनीला एकत्र आणण्यासाठी. कर कर नवस कर, उपास कर, पण आपल्या समध्यांची इच्छा एकदा पूर्ण होऊ दे. होय काकी, पण ज्यांच्यासाठी ही समधी तयारी सुरू आहे त्या कुठे आहेत? येणार त्या, आणि नुसत्या येणार नाहीत, माझ्या बरोबर कार्यक्रमात भाग बी घेणार. बघतो. मी एक काम करते, मंजू वहिनीला बघून येते. हा अरे गाड्याले या. या या या. नमस्कार नमस्कार या. अरे अरे, थांबा थांबा, काय करताय? माझ्या पाया कशाला पडताय? अहो सत्या दादा, तुमचा मान आहे हो. अरे बाबा, मान मिळावा म्हणून नाही करत मी हे सगळं. सत्यदादा हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. सत्यादादा, तुम्ही आधार दिलात म्हणून आमच्या मुलांचं आयुष्य मार्गी लागणार. अहो मग माझे आभार मानण्याऐवजी मला आशीर्वाद द्या तुम्ही, म्हणजे माझा बी संसार मार्गी लागेल. हो, तुमचा संसार मार्गी लागल बघा. बरं तुम्ही सगळे बसून घ्या, कार्यक्रम आपण थोड्या वेळ सुरू करू. काय झालं? बरं 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 ठीक आहे. बायकोची काळजी घ्या, मी काहीतरी लावतो दुसरं नियोजन. काय रे, काय झालं? आज सत्य ते आपण जेवणाची ऑर्डर दिली ना आचार्यांना, त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली. ठीक आहे, त्यांच्या बायकोला ऍडमिट केले अर्जंट. बरं ठीक आहे, एक काम कर, त्या आचार्याला फोन कर, त्याला कसली बी मदत लागली तर पोरांना सांग आपल्या करायला. हा, बाकी जेवणाचं काय करायचं ते मी बघतो. जयद्या इकडे. आता मला सांग, जेवणाचं सगळं सामान आणलंय का? पहाटाचीच तयारी करून बसलोय. एकच नंबर. बरं चला सगळेजण कामाला लागूया आपण. चला आम्या, चल तू बी बाहेर. अहो पण सत्यदाजी एवढ्या माणसांचं जेवण कसं करणार आहे तुम्ही? अगं आमरे, जिथं कमी तिथं सत्यादाजीची हमी, लक्षात ठेव. तू नको टेन्शन घेऊ. चला रे. अरे मंजू वहिनी तर ड्युटीवर जायला निघालेत, ते बी आजच्या दिवशी. नाही नाही, काय बी झालं तरी मंजू वहिनीला आज घरीच थांबायला हवं. आजचा दिवस त्यांच्यासाठी लई खास आहे. सवे काय ग, काही काम होतं का? काही काम नव्हतं, पण थोडस मन मोकळं करावं असं वाटत होतं. मन मोकळं करायचं होतं, मला कळालं नाही. मंजू वहिनी खाली 3 जोडपी आलेली आहेत आणि ती गरीब घरातली आहेत. का? तुम्ही सत्यदापासून लांब गेलात त्या वर्षापासून आजच्या दिवशी गोरगरिबांची सामूहिक लग्न लावून देतो सत्यदा, आणि हे काम तो फक्त तुमची आठवण म्हणून करतो. असा सगळ्यांचा विचार करणारा आणि बायकोवर जीवापाड प्रेम करणारा माणूस प्रत्येकाच्या नशिबात नसतो मंजू वहिनी. माझा सत्यदा जरी वरवर कठोर वाटत असला ना, तरी तो लय हळव्या मनाचा आहे हो. मग आता तुम्हीच सांगा, असा माणूस कोणाचा जीव कस काय घेऊ शकतो? जरी वरनं देव खाली आला आणि तो बोलला तुझा सत्यदा खूनी आहे, तरी मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण मला माहितीये माझा सत्यदा लय पवित्र मनाचा आहे. तो चुकीचं काम कधीच नाही करणार.
तेच हवे. आपल्याला कितीही वाटलं तरी पुराव्यानिशी ते सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध होईलच, मला खात्री आहे. तुम्हीच सत्यादादाला निर्दोष सिद्ध करणार. पण माझ्यासाठी आज एक करा. हवं तर माझी विनंती समजा. सत्यादादा जे काम करतोय ना त्यात त्याची तुम्ही साथ द्या. बाहेर आलेल्या जोडप्यांची लग्न तुमच्या दोघांच्या साथीने लागू देत. मंजू वहिनी, नाही म्हणू नका प्लीज. मंजू वहिनी, मी वाट पाहेन तुमची. तुम्ही आलात तर सगळ्यांनाच आनंद होईल. मंजू वहिनी, येते मी. हा बोल. हा हो हो. हा कोण रे? चल डबा आणलाय, खाऊन घेऊ. मी कुठे आहे? मी इथं काय करते? मला किडनॅप केलंय. हे देवा. काय करूया सांग. बलमा, एक काम कर, तू पाणी तापत ठेव, मी बटाटे धुवून घेतो लगेच. आई, अहो आम्ही आहे की, आम्ही करतो सगळं, तुम्ही कशाला करताय? अहो सगळं तुम्हीच करा, मी वाईच मदत करते की तुम्हाला. आमरे,